पण 24ला मी ठरवलं की काँग्रेसचा खासदार निवडून आणायचा आणि ते दिवस रात्र मी काय काय केलं सगळ्या महाराष्ट्राला आणि सांगली जिल्ह्याला माहिती आहे. पण ते अपक्ष म्हणून त्यांना उभं राहावं लागलं, ह्याबद्दल काय सांग? त्याच्यावर आता बरंच काय बोललो मी. नाही, काही गोष्टी ना कधी कधी नियती घडून आणते असं मला वाटतं. काँग्रेसच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो असतो, उभं राहिलो असतो तर विजय झालाच असता, म्हणजे मी त्याच्यासाठी जंग पिछाडलाच असता. पण अपक्ष म्हणून जे काय मी वातावरण गेलो होतं त्याच्यामुळे जी सहानुभूती आम्हाला लोकांकडनं मिळाली ती एवढी प्रचंड मिळाली की माझं एक सांगली शहरामध्ये त्या एक तिकीट नाकारल्यानंतर एक सभा घेतली होती. त्या सभेला मी तत्कालीन प्रांताध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांनी या तिन्ही नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. तिघही त्या सभेसाठी आले आणि त्या सभेतलं जे मी सांगलीतलं भाषण केलं 45 मिनिटाचं, ते महाराष्ट्रात आणि सांगली जिल्ह्यात खूप गाजलं. आणि त्या भाषणानंतर जो इम्पॅक्ट लोकांच्या मनात झाला त्यावेळेस लोकांनीच ठरवलं की आता ही इलेक्शन आपण हातात घ्यायची आणि आपला हा खासदार विश्वजित कदम म्हणेल तो हा आपण निवडून आणायचा. विशाल पाटीलही थोडं काही महिन्यांपासून कष्ट घेत होते आणि आम्ही ती इलेक्शन लढलो आणि जिंकलो.